डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंच सोलापूर जाहीर निषेध मोर्चा. जंतर मंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलीस प्रशासनाने अमानुष लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांना गंभीररित्या जखमी करून व व्याजोगे लोकशाहीचा गळा आवळून शांततापूर्वक चालू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून दिनांक 23 जुलै 2024 रोजी दुपारी ठीक 2 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंच सोलापूर मोर्चा मार्ग सोलापूर जिल्हा एम गेट सिद्धेश्वर हायस्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मोर्चाची सांगता करण्यात आली आहे. महिन्यापासून जे पेपर लीक प्रकरण गाजत आहे ते देशातून उठाव झालेला आहे. वांगचूक हे जंतर मंतरवरून गेल्या 15 ते 20 दिवसापासून आव्हान उपोषण करत आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून अख्ख्या देशातून त्यांना तिकडं जात आहेत. म्हणजे समाजातून हा उठाव होत आहे. जी पेपर लीक प्रकरण आहे हे प्रकरण एवढं सोपं किंवा साधं नाही. ह्याच्या पाठीमागे निश्चितच वरिष्ठाचा किंवा सरकारमध्ये काहीतरी मोठ्या घटकाचा हात असल्याशिवाय असं होणं शक्य नाही. ह्याच्यासाठी वकील वर्ग आहे, समाजाचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जे काही करावं लागत आहे निश्चितच आम्हाला त्याचा भाग म्हणून वकिली वर्ग आम्ही आंदोलन आहे. तुमचं कशासाठी काय आंदोलन आहे? आता आंदोलन ह्याच्यासाठी आहे की राजीनामा मागणं आणि पंतप्रधानाचा राजीनामा आणि सरकारमधून जे काही प्रवृत्त म्हणजे काय म्हणा त्याला की प्रवृत्ती आहेत, अपप्रवृत्त आहेत, त्यांना पाठिंबा न देणं ह्याच्यासाठी ही आम्ही समाजातून तळागाळापासून आम्ही त्याला सर्वांना सप्रेम जय. आज आपण इथं जमलो आहे तिथं निषेध नोंदवण्यासाठी जमलो आहेत, कारण की मागच्या वारंवार नीट फुटीचा पेपर फुटतो पण त्या नेटच्या पेपर फुटीला कंटाळून आपले 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेत. या आत्महत्यावर सरकारने कोणतेही विशेष धोरण न राबवता त्यांचं कोणतेही यापुढे अशी घटना न घडता असं काही कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे लडाख या भागातनं सोनम वांगचूक नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते येऊन उपोषणाला बसले दिल्ली येथे. परंतु सरकार एवढे निर्दयी आहे, एवढे त्यांना याची जाणीव नाही, कारण की शिक्षणाचा अभाव असल्यामुळे बहुतेक त्यांना जाणीव नसणार आहे. पण पुढे जाऊन त्यांच्याकडे उपोषणाचाही परिणाम होत नसल्यामुळे तुमच्याकडे मागणी काय आता? आमची मागणी जो नीट फुटीचा पेपर आहे याला जबाबदार शिक्षण मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि त्यांना पाठीशी घालणारे पंतप्रधान आहेत, यांनी राजीनामा द्यावा व अमानुष जो विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झालाय याबद्दल सर्वांना जे पोलीस जबाबदार आहेत किंवा त्यांना आदेश देणारे जो कोणी व्यक्ती जबाबदार आहे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.